राज्यातली बहुतांश धरणं कोरडी ठाक पडली आहेत। बघूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त। कर्नाटकातल्या अज्ञात व्यक्तींकडून पाणी चोरी करण्यात येत असल्यामुळे 24 तास पथकं तैनात। बारामतीतल्या पुरंदर तालुक्यातलं नाझरे धरण आटलं। धरणात टिपूसभरही पाणी नाही। शेतकरी दुष्काळाच्या खोल दरीत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुखना धरण आटलं। धरणाच्या पात्रात अक्षरशः भेगा। धरणातील पाण्याच्या मृत साठ्यावर पक्ष्यांची गुजराण। वाशिमच्या मालेगावमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे चाकातीर्थ प्रकल्पासह अनेक साठवण तलाव कोरडे। पावसाला उशीर झाल्यास भीषण पाणी टंचाईची समस्या। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाने तळ गाठला। गंगापूर धरणात अवघा 25% पाणीसाठा शिल्लक। पुढील 2 महिने पाण्याच्या योग्य नियोजनाची गरज। लातूरच्या अहमदपूरमधील मोघा तलाव तब्बल 32 वर्षांनंतर कोरडा ठाक। 12 खेड्यांमधील पाणी पुरवठा ठप्प। जिल्हा प्रशासनाकडून गाळउपसा करण्याचं काम हाती। जालन्यातल्या हजारो हेक्टरवरील मोसंबी बागा पाण्याअभावी सुकल्या। पाणी पातळी खालावली। कडक उन्हाचा पिकांना मोठा फटका। शेतकरी चिंताग्रस्त। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाई। 12,000 लोकसंख्या असलेलं कौसडी गाव केवळ एकाच विहिरीवर अवलंबून। नागरिकांचे पाण्याअभावी हाल। हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई। जिल्ह्यातून वाहणाऱ्या 3 प्रमुख नद्या कोरड्या। पैनगंगा, कयाधू आणि पूर्णा या तिन्ही नद्यांचे नदीपात्र कोरडे ठाक।